माझी पहिली प्रतिक्रिया हीच आहे की महाराष्ट्रामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, देशाचे नेते, इंडियाचे आधारस्तंभ अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आमच्या नेत्या राष्ट्रीय अध्यक्ष मुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने एक अभूतपूर्व असं यश कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अनेक त्या ठिकाणी बिनविरोध निर्वाचित झाल्याचं आहे. त्याबद्दल या सर्व नेत्यांचे ऋण आणि आभार या निमित्ताने व्यक्त करतो. पक्षाच्या वतीने प्रदेश अध्यक्ष म्हणून, अनिकेतचे वडील म्हणून, अनिकेतचा हा दैदिप्यमान बिनविरोध निवडीचा विजय आम्हा सर्वांचे लाडके नेते, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांना मी समर्पित करतो. दादा असते तर त्यांना कमालीचा विलक्षण आनंद झालाच असता. पण आज आम्ही जे काही यश मिळवू शकलो आहोत, दादांची पुण्याई आहे, सगळी स्वतः त्या निमित्ताने मानतोय. त्याचबरोबर ती देवेंद्रजींचे, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चव्हाण साहेबांचे सुद्धा मी अंतःकरणापासून या ठिकाणी आभार मानतो. शिंदे साहेबांचे आभार मानण्यासाठी माझ्या शब्द भंडारामध्ये हा शब्द त्या ठिकाणी कमी आहे. स्वाभाविक आहे की अधिक संख्याबळ मतदारांची संख्या शिवसेनेची त्या ठिकाणी होती आणि गेले काही दिवस गैरसमज जे होते, या सगळ्या पार्श्वभूमीवरती आदरणीय शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी समन्वय घडवून आणण्यामध्ये महत्वाची मोलाची भूमिका त्या ठिकाणी बजावली. त्याबद्दल शिंदे साहेबांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. आमदार उदय सामंत, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार नितेश राणे, त्याचबरोबर ती संबंध महायुतीचे आमदार म्हणजे सावंतवाडीचे दीपकभाई केसरकर, निलेशजी राणे, नितेश राणेंचं नाव घेतलंच, खासदार राणे साहेबांचं घेतलंच. त्याचबरोबर ती राजापूरचे आमदार किरण सामंत, रत्नागिरीचं मी नाव घेतलं ते उदयजी सामंत, चिपळूणचे आमदार शेखरजी निकम जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे प्रमुख सहकारी आहेत, दापोलीचे आमदार राज्यमंत्री योगेशजी कदम, महाडचे आमदार भरतशेठ गोगावले, श्रीवर्धनचे आमदार आदित्य आहेस, पेंटचे आमदार रविशेठ पाटील, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, पनवेलचे आमदार विशाल ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे, या सर्वांचंच मी मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो. मतदारांचे आभार आहेतच. जिल्हा परिषदेचे सदस्य, जिल्हाचे अध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती, तिन्ही पक्षाचे, पनवेलचे महापौर, महापालिकेचे सर्व नगरसेवक, कोकणातल्या सर्व नगरपालिकेचे नगराध्यक्ष, त्याचबरोबर सर्व नगरसेवक, नगरसेविका भगिनी, पंचायत समितीचे सभापती, या सर्वांचेच मी आज या निमित्ताने मनापासून आभार मानू इच्छितोय. राजकारणामध्ये वावरत असतानाच शेवटी संयम, समन्वय आणि परस्परांच्या बद्दलचा असलेला आदर हे योग्य पद्धतीने राखला तर त्याच्यातून एक पाठबळ पूर्णपणाचं त्या ठिकाणी मिळू शकतं. कमालीच्या या संबंध निवडणुकीमध्ये चांगलं यश त्या ठिकाणी मिळालं. मला विश्वास आहे की आज दुपारी 3 वाजेपर्यंत राज्यभरातल्या अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला ठाकरेंच्या शिवसेनेतून संजय राऊतांनी ट्विट सुद्धा केले. नितेश राणे यांनी जी भूमिका घेतली